DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीत शिंदे गटाची आघाडी। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या रणसंग्रामात शिवसेना शिंदे गटाचा प्रचार विशेष वेग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाने प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे। आज अशोकनगर येथील छत्रपती संभाजीनगर आणि अशोकनगर परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी घराघरात जाऊन पत्रक वाटप करत प्रचाराला सुरुवात केली। यावेळी उमेदवारांनी आपण केलेल्या विकास कामांचा आढावा नागरिकांसमोर मांडत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत उमेदवारांना पाठिंबा दिला। यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधून आपण निश्चितपणे विजयी होणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलने व्यक्त केला आहे। काय सांगणार, शिवसेनेच्या माध्यमातून आता प्रचाराला वेग पकडलेला आहे, काय सांगणार? आम्ही गेल्या 6 दिवसापासून प्रभागात घरोघरी जाऊन मतं मागतोय। खरं तर अति उत्साह लोकांनी स्वतःहून महिला भगिनी बाहेर येऊन आमचं ऑक्शन करताय, पेढे वाटताय। कारण लाडक्या बहीण योजना आणि शिंदे साहेबांचा चेहरा आमच्या समोर असल्यामुळे खूप अति चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय। तसेच 80% कामगार वर्ग असल्यामुळे कामगारांचा खूप मोठा प्रतिसाद, स्वतःहून लोक बाहेर येऊन ऑक्शन करताय आणि त्यांना असं वाटतंय की कोणीतरी आपलं घरचं प्रमुख येतंय। त्यामुळे खरोखर मी प्रभाग 10च्या सर्व नागरिकांचे खूप धन्यवाद मानतो आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या 15 तारखेला चारी फुल्या या धनुष्यबाणाचेच बटन दाबून त्यांना विजयी करा, एवढीच विनंती करतो। आज आम्ही शिवसेना पक्षाकडून 4 उमेदवार फॉर्म भरल्यापासून प्रचार करत असताना नागरिकांचा म्हणावा लागेल आणि लाडक्या बहिणींचा म्हणावा लागेल, असा अनेक प्रकारे आम्हाला प्रतिसाद भेटतोय। खरं तर शिंदे साहेब म्हणतात कॉमन मॅन, पण आम्ही सुद्धा ते सीएम म्हणतात त्याला लॉक फॉर्म मध्ये, पण आम्ही खऱ्या अर्थाने कॉमन मॅन, आम्ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे आमचे सगळे उमेदवार आहेत। आणि म्हणून हे जो उत्सव पाहिल्यानंतर कमीत कमी आम्हाला एक कुठंतरी आनंद होतो की आपल्या मनामध्ये आपल्या नागरिक आपल्या नक्कीच पाठीशी आहे। त्यामुळे हे संपूर्ण नागरिक हा कामगार असल्यामुळे कामगारांसाठी काय करायचं याचं गणित, कारण मी सुद्धा आणि घुगे साहेब सुद्धा मी कामगार आहेत आणि कामगारांची व्याख्या काय असते, त्याला काय लागत असतं याचा पूर्ण अभ्यास आम्ही कामगार असल्यामुळे आम्हाला माहित आहे। त्यामुळे कामगारांसाठी यापुढे काय करता येईल चांगलं, यासाठी दृष्टिकोन ठेवून आम्ही पुढे सुद्धा त्याची वाटचाल करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आज 6 दिवस झाले, या 6 दिवसाची रणधुमाळी असं वाटतंय आम्ही मुंबईमध्ये फिरतो। पूर्ण ठाण्यामध्ये असं वाटतंय का या ठाणा जिल्हा आहे, अशी प्रचंड मतानं गर्दी। 4 घर झाले का 5व्या घरामध्ये लगेच औक्षण करायला आम्हाला बोलवता, कोणी साखर देतं, कोणी पेढे देतं, कोणी शाल नारळ देतं, असता हार घातले आम्हाला। मग आमच्यावर फक्त गुलाल उधळायचा राहिला। अशा महिला बहिणीचा इतका काही उत्सव आहे। 16 तारखेला तर होईल, पण आजच वाटलं आजच होऊन राहिला का काय, फक्त गुलाल नाही पाडला। इतका माता बहिणीचा उत्सव आहे आणि भाऊंचा पण भरपूर उत्सव आहे। आमच्या बरोबर सगळ्याचा बरोबर राहतात ना, घरोघर बोलवतात। चला, काय आवाहन करणार? नागरिकाला एकच आवाहन करणार का आम्हाला प्रचंड मतानं चौघायला पण नंदुशेठ असतील, अरुणभाऊ घुगे असतील, पल्लवीताई पाटील असतील, इंदुबाई नागरे असतील, 4हीला प्रचंड मतानं धनुष्यबाणानं निवडून आणि विजय करून आम्हाला आजच त्यानं। आज आमच्या प्रचाराचा 6वा दिवस आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आणि मला असं वाटतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिंदे साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व आहे की त्यांनी अनेक योजनांचा लाभ या ठिकाणी सर्व नागरिकांना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ह्याच्याच जोरावर नक्कीच सर्व लाडक्या बहिणी असतील
ज्येष्ठ नागरिक असतील हे आम्हाला नक्कीच 16 तारखेला याची पावती दिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अरुण घुगे, इंदुमती नागरे, पल्लवी पाटील आणि नंदू जाधव यांनी नागरिकांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले. प्रचारादरम्यान नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत शिवसेना उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.